पावट्याच्या सीझनमध्ये जर असा गरमागरम आणि चमचमीत पावटा भात खाल्ला नाही तर मग काय खाल्लं? हा भात बनतोच इतका टेस्टी की ताटाकडे बघताच तोंडाला पाणी सुटतं. सोबत एकदम मस्त थंडगार कोशिंबीर आणि काकडी असेल तर बेत एकदम भारी जमतो. चला तर मग अजिबात वेळ न घालवता ही चविष्ट रेसिपी कशी बनवायची ते लगेच बघूयात. सर्वात आधी तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून बाजूला ठेवा. आता कुकरमध्ये तेल गरम करून तमालपत्र, दालचिनी, हिरवी वेलची, 2-3 लवंग आणि मोहरी, जिरे आणि हिंग टाका. त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता आणि 1 चमचा आले लसूण पेस्ट घालून छान परतून घ्या. उभा चिरलेला कांदा सोनेरी रंग होईपर्यंत परता आणि टोमॅटो घालून मऊ शिजून द्या. आता यात ताजे ओले पावटे घालून 1 मिनिट छान परतून घ्या. त्यानंतर हळद, लाल मिरची पावडर, घरातील तिखट मसाला, गरम मसाला आणि जिरे धने पावडर घाला. धुतलेले तांदूळ मसाल्यांमध्ये घालून हलक्या हाताने छान मिक्स करा. प्रमाणानुसार पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, लिंबाचा रस आणि 2 चमचे साजूक तूप घाला. तुपामुळे भाताला छान फ्लेवर येतो. सगळं छान ढवळून घ्या आणि कुकरचे झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्या. वाफ निघून गेल्यावर कुकर उघडा, वरून भरपूर ताजी कोथिंबीर घाला आणि भात मोकळा करून घ्या. तयार आहे झटपट आणि चमचमीत पावटा भात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद.